हॅलो गाईज, आज आम्ही निघालो आहे प्रसादच्या बड्डेसाठी. माझा बड्डे. एक्साइटेड? हो. माहिती तुला कुठे जाणार आहे? माहिती नाही म्हणूनच एक्साइटेड. आज आपण प्रसादला बड्डे सरप्राईज देणार आहे, त्याच्या आवडीची गोष्ट. चला बघूया. आमचा पहिला ब्लॉग आहे. माझ्या बड्डेच्या मुहूर्तावर आम्ही आता हा एक शूट करतोय. बघू कसा जातो ब्लॉग. सुरुवात तर केली आहे. आम्ही पोचले आता दादरला. कोमल, आपण माझ्या बड्डेचं सरप्राईज दादरलाच आहे का? नाही, बड्डेचं सरप्राईज नंतर आहे. अगोदर आपण सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहोत, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. त्यानंतर मग तुला सरप्राईज घेऊ. ठीक आहे ना. सिद्धिविनायकला म्हणजे कसं आपलं ब्लॉगिंगचं पहिलाच हे आहे, हे व्हिडिओ आहे. तर आपण सिद्धिविनायकच्या दर्शनापासून त्याचं काय बोलतात त्याला सुरुवात करूया. लेट्स गो. नाईस. मला वाटलं याला बड्डेच्या दिवशी फिरायला घेऊन येऊ, पण हा बघा, बड्डे विसरेल, ॲनिव्हर्सरी विसरेल, पण बिझनेसवाले काम नाही विसरणार. दादरला आलोय म्हणतो तर काम करून घेऊ माझं. धंदा बोलू नंतर याला. आज बड्डे तर सोडून दे. बड्डे आहे काय बोलायचं. हां, पैसे देऊ देतात त्यांना फ्रेंड्स, अशा पद्धतीने 1 तास वेस्ट करून हे साहेबांनी आता लाईनीत उभं राहिलं. कोई कुछ नहीं बोलेगा. गर्दी असल्या कारणाने आम्ही मुखदर्शन घ्यायचं असं ठरवलंय. मुखदर्शन घेऊया. खूप गर्दी आहे. आज मंगळवार आहे. निंजा टेक्निक. हे बघा, एक चप्पल इथे, एक चप्पल तिथे. टेक्नॉलॉजी या. आपलं दर्शन झालेलं आहे सिद्धिविनायकला. आपण मुखदर्शनला गेलो आहे, बघू शकता मागे. आता आपल्या प्रसादाच्या लाईनीत जाऊन उभं राहायचं. लाडू घेतल्याशिवाय तर जायचं नाही. आणि काय, खोबरवडी. अंडरग्राऊंड मेट्रो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतो आम्ही. एक्सपिरियन्स घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरातून दादर स्टेशनला चाललो आहे. फक्त एक्सपिरियन्स घेण्यासाठी. चलो बघू तुम्हाला कशी. पण दाखवतो. जेल कशाला, एवढं सुंदर स्टेशन केलं आहे भाई. हे बघ किती सुंदर स्टेशन आहे. फक्त लोकांनी इथे थुकायला नको बस, बाकी सगळं सुंदर आहे. बघा इथे कोणीतरी केलं आहे काम. किती मस्त स्टेशन केलं आहे. आपण बघूया आपला रूट कसा आहे काय ते. उतरलो आहे आता. हा सेकंड फ्लोअर आहे अजून खाली, म्हणजे जमिनीच्या खाली सेकंड फ्लोअर चाललो आहे आपण. जमिनीच्या खाली सेकंड फ्लोअर उतरतोय ना आपण आता. हां, आणि एवढं सुंदर आहे, क्लीन आहे एकदम मस्त. फक्त लोकांनी चांगलं ठेवावं आता. एक एवढं सुंदर केलं आहे. तेव्हा अजून काय पाहिजे. ही आली, आपलीच आली. हो हो, अरे आहे ना, आले. चल आले. बघ भाई, JVLRला घेऊन आलं आहे मेट्रोनी. आणि माझं सरप्राईज नक्की कुठे आहे हे मलाच कन्फ्युजन आहे आता. थोडंसं थांब, तुला भेटणार आहे. तुला ते फार आवडणार आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. लेट सी. आता इथून बघू. आम्ही कुठेतरी चाललोय खरी, काय सांगायला तयार नाही आहे. ही अशी लोकेशन आहे ना का मॅप, म्हणजे रिक्षावाल्यांना सुद्धा सांगायला लागते मॅपवर का हे इथे इथे जायचं आहे असं. आता आणि इथून आता बऱ्यापैकी लांब आहे. आता तर रिक्षा पकडले आम्ही या स्टेशनवरून. बघू
बर्थडेच्या दिवशी बघून घ्या भाई, बड्डे बिड्डे आहे मला, जरा जास्त जोरदार सरप्राईज भेटायचं नाही तर. नाही नको टेन्शन थोडंसं पोस्टर करा सरप्राईज देत आहे का बॉम्ब टाकताय वगैरे माझ्यावर? पोस्टर तुला आवडेल ते सरप्राईज आणि तुम्हाला पण द्या. बघू बघू, सांगा आम्हाला कसं वाटतंय तुम्हाला. समजलं काही तुला? स्नायपर वगैरे यूज करणार आहे हो तुम्हाला त्या दिवशी बोललेला ना मला करायचं आहे शूटिंग रेंज. सगळं आहे सगळं तुला जे पाहिजे ते. रेडी रेडी हा कोमलचा टार्गेट आहे, हा माझे 2 आहेत. चांगला बसलाय टार्गेट. हे बघा टार्गेट दिसत आहेत ना, दिसत आहेत. हे वरचे जे 2 पट्टे आहेत ते माझे स्नायपर राऊंड आहेत आणि खालच्या 2 पट्टे आहेत त्या कोमलचे स्नायपरचे शॉट्स. हे तर आमचे चांगले आहे. हा मीटरवाला कोमलचा आहे. ह्या गनने लागलाय तिचं, ह्या गनने. आणि बाकी सगळ्या गन यूज केल्या आम्ही इकडे. जास्त बोलायचं नाही काय, नाहीतर चूक. कसं वाटलं तुला सरप्राईज? मज्जा आ गया. मला माहित होतं याला आवडणार. तुम्हाला आवडलं की नक्की सांगा. ब्लॉग बघा काय सगळे, रिअल पबजी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅपी बर्थडे.